इकडे मसाल्याच्या भाज्या वगैरे काही आईला आवडत नव्हत्या, त्याच्यामुळं खुला मसाला आणला होता. तर इथं मी तेच खोबरं बारीक करून घेत होते आणि टीव्ही चालू होती, तर शिवपुराण चालू होतं ऐकणं. तर आता आपल्याला जे पॅकेटचे मसाले आपण डेली यूज करतो, तर आम्हाला त्या सवयी होत्या, परंतु आईला ती काही चव वगैरे भाजीची आवडत नव्हती. त्याच्यामुळं मग खुला मसाला आणला सर्व आणि तेच म्हटलं आता संध्याकाळचा वेळ भेटला की मग छान असं भाजून घेऊयात. तुमच्याकडे शिवपुराण ऐकतात का ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर इकडं मी आधी ऐकायचे, परंतु आता काय माझं ऐकणं होत नव्हतं. कार्टून वगैरे चालायचं टी व्हीवरती आणि माझे कामच संपायचे नाहीत. आणि आता आई आल्या तशा बाई पण तेवढा त्रास देत नाही, ते पण छान खेळत आहेत. तर त्याच्यामुळं टी व्हीवर छान असं शिवपुराण लावलं होतं. तर छान वाटतं असं शिवपुराण चालू असलं ना, तर मन एकदम प्रसन्न होतं. तर नंतर बघा बाई स्कूलमधून आल्याच्या नंतर तिनं आईस्क्रीम आणली होती आणि अशी खोलून देऊ लागली ती. आणि संध्याकाळच्या नंतर आईनं मग मसाला वगैरे भाजून घेतला. तसं बाईच्या पप्पाचं मधात चाललंच होतं, मधात चुडबुड असं नाही तसं, म्हणून मधात हे मसाला टाकू नको ते नको, तर असं त्यांचं चाललं होतं निवडून देणं. तर चला इथंच एंड करते माझ्या छोट्या चमने ब्लॉगला. कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.